नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण वाडा मनोर हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याची जी दुर्दशा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आपण त्या ब्रिजच्या परिसरातली जी रस्त्याचे खड्डे पडलेत त्याची जी ट्रॅफिक सातत्याने त्रास सहन करावा लागतोय, त्या बाबतीत काही स्थानिक तरुण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत। आणि काय नेमकी समस्या आहे ती सांगा। माझं नाव सायनाथ महादेव खाले, मी सापण्याचाच रहिवासी आहे। स्थानिक आहे, परंतु रोज आम्हाला पाली वाडा याच रस्त्याने जावं लागते आणि अतिशय खूप सारे खड्डे पडलेत। खड्डे नाही सांगता येणार, एक तली साचले आपले आहेत असं सांगता येतील। हे आपले रस्त्यांचे तले झालेले आहेत असंच आपल्याला सांगता येईल बरोबर या रस्त्यांमुळे। कारण की ट्रकवाल्यांना पण खूप त्याचा त्रास आहे। लोडिंगच्या गाड्या असतात त्या बंद पडतात आणि बंद पडल्यामुळे खूप सारी ट्रॅफिक होते। याचा विचार केला पाहिजे कुठेतरी कोणी सरकारने। बघा, आपण बघतोय, आपण म्हणतोय देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र। मला असं म्हणते आमच्या वाडे तालुक्यामध्ये फक्त खड्डे आहेत म्हणून म्हणणं असं वाटतं खड्डेंद्र आहेत। मग याच्यावर काहीतरी शासनाने मार्ग काढायला पाहिजे। अगदी मेन रस्ते, जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे, अंतर्गत रस्त्याची वाट लागलेली आहे, सगळ्या रस्त्यांची वाट लागली आहे। पहिल्या पावसामध्ये रस्ते खराब होतात, रस्त्याची क्वालिटी काय असेल मग?